नमस्ते गाईज, आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत खानदेशी टाईप। चला कृती करूया। वांगे, कांदा बारीक चिरलेला, मिरच्या, लसूण, हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, जिरं। पहिले वांग्याला तेल लावून घेऊया। चांगलं तेल लावून घ्यायचं आणि गॅस भाजायला ठेवूया। दुसऱ्या पण वांग्याला तेल लावून घेऊया। हे बघा मस्त तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण भाजून घेऊया। हे बघा भाजायला ठेवलंय। त्यावर आपण हे मिरच्या, हे बघा मिरच्या दळून घेऊया। तिखट मिरच्या आहे, तुम्हाला हवेनुसार तुम्ही घेऊ शकता। आणि लसूण पण तुम्हाला लसूण पण टाकू शकता। हे बघा आपण मिक्सर मध्ये घेतलेलं आहे। आता आपण हे दळून घेऊया। हे बघा मिक्सर मध्ये घेऊन हे बघा आपले वांगे भाजून झालेले आहे। आता आपण हे बघा असे सालटे काढून टाकायचे। बघा असे काढायचे छानपैकी। हे बघा आपण आता गॅसवर कढई ठेवू। त्याच्यानंतर कढईत आपण तेल टाकूया। तेल टाकूया। तेल टाकलं का? हे बघा तेल टाकलंय। आता आपण जे मिरची आणि लसूण दळून घेतलेला आहे तो टाकून घेऊया याच्यात। हे बघा फ्राय करून घेऊया मस्त। मग आपण बाकीची प्रोसेस करूया। हे बघा मसाला मस्त फ्राय झालेला आहे। आता आपण कांदा टाकूया। कांदा कापून घेतलेला आणि हलवून घेऊया, एकजीव करून घेऊया। आणि त्याच्यात जिरे घेतलेले होते ते काढून ते टाकूया। जिरे मस्त एकजीव करून घेऊया। हे बघा कांदा मस्त फ्राय झालेला आहे आपला। आता आपण त्याच्यात हळद, चवीनुसार मीठ घेतलेलं आणि कोथिंबीर टाकूया आणि ते हलवून घेऊया। हे बघा हलवून घेऊया। छानपैकी त्याच्यानंतर ते वांग भाजून घेतलेलं त्याचे वरतून साल काढून घेतलेले आता ते मिक्स करून घेऊया याच्यात। हे बघा छान मिक्स झालेला आहे। आता आपण थोडंसं वाफेवर आता आपण शिजून देऊया। त्याच्यानंतर आपण एकजीव बघूया। हे बघा आपलं भरतं झालेलं आहे वांग्याचं। आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया। त्याच्यानंतर आपण छानपैकी खाऊया। बघा झालंय आपलं वांग्याचं भरीत खानदेशी पद्धतीचं। तुम्हाला घरी एकदा करून बघा, टेस्टी लागेल। एकदा ट्राय करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी अशीच आवडत असेल तर छान लाईक करा, सबस्क्राईब